नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं शिवमंदिर अंबरनाथ ब्लॉगमध्ये। आज आपण 1000 वर्ष प्राचीन अशा शिवमंदिराचे दर्शन करणार आहोत। वालधुनी नदी किनाऱ्यावर स्थित असलेलं अंबरनाथ स्टेशन पासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। येथे स्वयंभू शिवलिंग आहे। इकडे पूजेसाठी लागणारे फूल, हार, नारळ इत्यादी सर्व साहित्य मिळते। पाहू शकता, अतिशय सुंदर व रेखीव असे हे शिव मंदिर आहे। हे मंदिर पूर्णतः दगडात कोरलेले आहे। मंदिरावर भिंतीवर देवदेवतांची शिल्पे साकारली आहेत। आता आपण दर्शन घ्यायला जाऊया। गाभाऱ्यात प्रवेश करताना मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इकडे 2 नंदी आहेत। सभागृह आणि मंडप अशी मंदिराची रचना आहे। मंदिराच्या बाहेरील भागात आपल्याला ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आणि सूर्यदेव यांच्या मूर्ती पाहावयास मिळतात। इकडे महाशिवरात्र आणि सोमवारी भाविकांची खूप गर्दी असते। येथील स्थानिकच नाही तर परदेशातून सुद्धा इकडे लोक दर्शन घ्यायला येतात। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे असलेले अंबरनाथचे शिव मंदिर हे भारतातील सर्वात सुंदर आणि पुरातन हिंदू मंदिरांपैकी एक मानले जाते। अंबरनाथ महादेव मंदिर किंवा अंबरनाथचे शिलाकाम मंदिर अशीही याची ओळख आहे। हे मंदिर एखाद्या शिल्पकलाच्या ग्रंथासारखे दिसते। प्रत्येक दगडात एक कथा कोरलेली। शिव मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून भारताच्या समृद्ध शिल्पकलेचा एक जिवंत इतिहास आहे। येथे भेट देताना दगडातून उमटणारी कला आणि अध्यात्म दोन्ही मनाला स्पर्शून जातात। शिव मंदिराची रचना ही खूप जुनी ऐतिहासिक रचना आहे। सुमारे 1000 वर्षापूर्वी हे शिव मंदिर बांधले गेले होते। उत्तरेकडे तोंड असलेल्या दरवाजावरील लिखाणांवरून हे मंदिर सिलहारा राजवंशाच्या राजा चित्तराजांनी बांधले होते। या मंदिरात महाभारत काळातील पवित्र मूल्य आणि मनोरंजक तथ्य आहेत। असे म्हटले जाते की पांडवांनी त्यांच्या वनवासात काही वर्ष अंबरनाथमध्ये घालवली आणि नंतर त्यांनी अंबरनाथ शिव मंदिर फक्त एका रात्रीत एका मोठ्या दगडाच्या ढिगाऱ्यात बांधले। नंतर कौरवकडून सतत पाठलाग केला जाईल ह्या भीतीने त्यांनी हे ठिकाण सोडले। यामुळे मंदिराचे काम पूर्ण होऊ शकले नाही। वर्षानुवर्ष हवामानाचा सामना करणारे हे मंदिर अजूनही उभे आहे। हे मंदिर पांडव मंदिर म्हणूनही ओळखले। या मंदिराची स्वतःची शाही वारसा ओळख आहे, कारण युनेस्कोने असेही म्हटले आहे की शिव मंदिर हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थळ आहे। युनेस्कोने घोषित केलेल्या जगातील 218 सांस्कृतिक वारशांपैकी हे एक आहे। शिव मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिखर। मंदिरातील शिखरात एक मनोरंजक तथ्य आहे। जर ते पूर्ण झाले असते तर शिखर भूमित शैलीत असते।